नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी TYBA हिस्ट्री जनरल पेपर 3 20व्या शतकातील जग यातील जे काही पहिलं प्रकरण आपलं सुरू आहे, आता आपण शेवटच्या घटकापर्यंत आलेलो आहोत. तर त्यातील संकल्पनात्मक अभ्यास जो काय आपला सुरू आहे त्यातली ही संकल्पना स्त्रीवादाची. आपण मागच्या लेक्चरला जागतिकीकरणाची संकल्पना पाहिली. आता आपण स्त्रीवादाची संकल्पना जी काय आहे ती बघणार आहोत. मग त्यामध्ये काय काय पाहणार आहोत तर या स्त्रीवादाचा नेमका अर्थ काय, त्याचं स्पष्टीकरण, त्याचं स्वरूप नेमकं कसं आहे स्त्रीवादाचं, त्यानंतर स्त्रीवादाचे प्रकार काय आहेत, वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहणार आहोत. खरं तर ही खूप व्हास्ट अशी संकल्पना आहे, विस्तृत अशी आहे, पण आपल्याला या ठिकाणी फक्त संकल्पनात्मक अभ्यास म्हणून फक्त तिच्याकडे पाहायचं आहे. तर ती संकल्पना आपण थोडक्यात या ठिकाणी पाहूया. सर्वसाधारणपणे 19व्या शतकाच्या शेवटी इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये जो काही मताधिकाराचं जे काही आंदोलन झालं, मताधिकारापासून जे काही स्त्रियांना वंचित ठेवलं जात होतं आणि तेव्हा या मतदाराचा अधिकार मिळवण्यासाठी स्त्रिया ज्या काय आहेत त्या एकत्र आल्या, विशेषतः इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये, आणि त्यांनी हे मताधिकाराचं जे काही आंदोलन आहे ते जागतिक पातळीवर सुरू केलं आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून या स्त्रीमुक्ती आंदोलनाला किंवा स्त्रीमुक्ती चळवळीला प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग यातील बहुसंख्य ह्या ज्या काही चळवळी आहेत त्या 20व्या शतकामध्ये सुरू झाल्या. स्त्रियांच्या हक्कांसाठी झाल्या, स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी झाल्या असं आपल्याला लक्षात येईल, कारण स्त्रियांवर अनेक बंधनं जी काय होती ती बंधनं होती आणि त्यामुळे ही आंदोलनं जी काय आहेत ती आंदोलनं 20व्या शतकामध्ये सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतील. पण सर्वसाधारणपणे ही जी काय आंदोलनं होती 20व्या शतकातील ती बहुसंख्य जी काय आंदोलनं होती ती साहित्यिक आणि वैचारिक अशा स्वरूपाची होती असे आपल्याला लक्षात येईल. मात्र नंतरच्या काळामध्ये काही राजकीय आणि सामाजिक स्वरूपाच्या देखील स्त्रीविषयक ज्या काय चळवळी आहे त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. मग त्यामुळे स्त्रीमुक्ती असेल, स्त्री हक्क असेल, स्त्रियांच्या उन्नतीसाठी ज्या काय चळवळी असेल त्या चळवळी ज्या काय झालेल्या आहेत या सगळ्या चळवळींना मिळून स्त्रीवाद असं जे काय आहे ते संबोधलं जातं. साधारणपणे अनेक विचार प्रवाह हे या स्त्रीवादी चळवळीमध्ये आहेत. मग त्यामध्ये उदारमतवादी स्त्रीवाद आहे, मार्क्सवादी आहे म्हणजे समाजवादी आहे, जहाल स्त्रीवाद आहे, अलगतावादी आहे आणि उत्तर आधुनिक असा देखील स्त्रीवाद आहे. तर असे अनेक जे काही उल्लेख आहेत ते स्त्रीवादाच्या संदर्भामध्ये आपल्याला वेगवेगळे विचार प्रवाह म्हणून करता येईल. म्हणजे स्त्री हक्क प्राप्तीसाठी असे वेगवेगळे जरी मार्ग भिन्न असले तरी देखील समाज जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये पुरुषी हक्काला जे काही आव्हान द्यायचं जे काही काम आहे ते काम या स्त्रीमुक्ती चळवळीने केलेलं आहे असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे स्त्री हक्क प्राप्तीसाठी वेगवेगळे जरी मार्ग असले तरी देखील पुरुषी हक्क जो काय आहे त्या पुरुषी हक्कांना खऱ्या अर्थाने वर्चस्व, त्यांचं जे काही पुरुषांचं वर्चस्व समाजामध्ये होतं त्यांना आव्हान देण्याचं काम जे काय आहे ते काम ह्या सगळ्याच स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे. म्हणजेच काय तर सगळ्यांचा उद्देश जो काय होता ते स्त्रियांना हक्क मिळवून देणे असा होता असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणूनच या 20व्या शतकामध्ये या स्त्रीवादाचा जो काही प्रभाव आहे तो प्रभाव वाढण्यास हळूहळू जी काय सुरुवात आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळेल. मग ही एक जी काय विचार प्रणाली आहे स्त्रीवादाची ती अतिशय आधुनिक अशी विचार प्रणाली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळेच स्त्रियांना आपल्या हक्कांच्या प्राप्तीसाठी जो काय लढा द्यावा लागला त्याला सर्वसाधारणपणे त्यातून स्त्रीवादाचा जो काय उदय आहे तो उदय झालेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे स्त्रियांना जे काही हक्क होते ते नाकारण्यात आलेले होते आणि त्यामुळे पुरुषांनी जे काही स्त्रियांना दुय्यम असं जे काही स्थान आहे समाजामध्ये, कुटुंबामध्ये दिलेलं होतं आणि ते अनेक निर्बंध जे काही लादलेले होते आणि त्या निर्बंधांमुळे वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे कुटुंबात असेल, समाजात असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल जे काही स्त्रियांचं शोषण होत होतं त्या शोषणाला वाचा फोडण्यासाठी हे स्त्रीवादी जे काही विचार आहे ते पुढे आलेले होते असंही आपल्याला लक्षात येईल. या स्त्रियांच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी 19व्या शतकापासूनच प्रयत्न जे काय होते ते अनेक स्त्रीवादी विचारवंत जे काय होते त्यांनी सुरू केलेले होते आणि त्यातूनच स्त्री सबलीकरण किंवा स्त्री सक्षमीकरण जो काय आहे तो विचार पुढे आलेला होता. आणि या सगळ्या विचारांमुळे घडून आलेली जी काही जागृती होती त्या सगळ्या जागृतीला स्त्री आंदोलन किंवा स्त्री चळवळ असं आपल्याला म्हणता येईल. आणि त्यातून स्त्री चळवळीचा जो काय उदय आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जगामध्ये सर्वच देशांमध्ये ह्या स्त्रीबंध मुक्तीच्या चळवळी ज्या काय आहे त्या आजही आपल्याला व्यवस्थितरित्या कार्यरत असलेल्या पाहायला मिळते की ज्यामुळे स्त्रियांवरील अनेक जी काही बंधनं आहेत ती आता हळूहळू सैल व्हायला लागलेले आहे. स्त्रिया सगळ्याच क्षेत्रामध्ये आता त्यांचं जे काही काम आहे ते काम दाखवू लागलेले आहेत असं आपल्याला लक्षात येईल. मग कसं स्वरूप आहे ते देखील आपल्याला इथं बघणं गरजेचं आहे. पहिला आपण स्वरूपामधला जो काही घटक आहे तो पाहूया, स्त्री पुरुष समानता. सर्वसाधारणपणे ह्या स्त्रीवादी विचारांमध्ये
स्त्री पुरुष समानतेवर मोठा भर दिलेला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सगळ्या क्षेत्रामध्ये स्थान मिळालं पाहिजे. ते देखील पुरुषांइतकंच कर्तृत्व जे काय आहे ते सिद्ध करू शकतात आणि सिद्ध करण्यासाठी त्या सक्षम आहे अशा तऱ्हेचे जे काय विचार आहे ते विचार स्त्रीवादी विचारांमध्ये यायला लागले आणि त्यामुळे स्त्रियांना सर्वच क्षेत्रामध्ये समान जी काय संधी आहे ती समान संधी दिली पाहिजे असे स्त्रीवादी विचार जे काय आहे ते विचार पुढे यायला लागले किंवा स्त्रीवादी विचारांमध्ये स्पष्टपणे भूमिका स्त्री पुरुष ही समानते, स्त्री आणि पुरुष हे दोघंही समान असले पाहिजे, नोकरीच्या ठिकाणी समान असले पाहिजे, कुटुंबात समान असले पाहिजे, समाजामध्ये समान असले पाहिजे, कारण पुरुषांइतकं तेही देखील कर्तृत्व जे काय आहे त्या सिद्ध करू शकतात किंबहुना त्या सक्षम आहेत, सबल आहेत. हा विचार पुढे आल्यामुळे एकूणच स्त्री पुरुष समानता जे काय आहे ते जे काय विचार आहे ते सुरू झालेले होते असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल स्वरूपामध्ये तो म्हणजे स्त्रिया ह्या शांतताप्रिय असतात. म्हणजे मुळातच स्त्रियांचा स्वभाव जो काय आहे तो शांतताप्रिय असतो असा दृष्टिकोन स्त्रीवादामध्ये सातत्याने मांडला गेलेला आपल्याला पाहायला मिळेल. मग त्या कुटुंबाच्या बांधणी करतात, समाजाची बांधणी करतात, राष्ट्राच्या देखील बांधणीचं कार्य स्त्रियांकडून होत असतं, अतिशय परिणामकारक होत असतं असं आपल्याला लक्षात येईल आणि तशा स्वरूपाचे जे काही विचार आहेत ते स्त्रीवादामध्ये मांडलेले आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा पाहता येईल त्या म्हणजे पुरुष प्रधान संस्कृतीवर जी काय आहे ती टीका स्त्रीवादी विचारवंतांनी केलेली आहे असं आपल्याला लक्षात येईल. अतिशय परखडपणे ही टीका केलेली आहे. त्यांच्या मते समाजातील पुरुष प्रधान जी काय संस्कृती आहे ही स्त्रियांच्या कार्यक्षमतेला लगाम घालते, स्त्रियांवर अनेक बंधनं जी काय आहे ती बंधनं घालते आणि त्यामुळे स्त्रियांना कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य जे काय आहे ते मिळत नाही. उलट पक्षी निरनिराळ्या माध्यमातून स्त्रियांचं शोषण केलं जातं आणि जो काय हा दृष्टिकोन जो काय आहे तो दृष्टिकोन या स्त्रीवादामध्ये मांडण्याचा जो काय प्रयत्न आहे तो अनेक विचारवंतांनी मांडलेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. असं जरी असलं म्हणजे पुरुषांना आव्हान द्यायचं जरी असलं तसा जरी विचार असला तरी देखील स्त्रीवाद्यांनी हाही विचार पुढे मांडलेला आहे की स्त्रीवाद मातृसत्ताक संस्कृतीचा देखील पुरस्कार करत नाही. म्हणजे स्त्रिया असं म्हणतायत की पुरुषांप्रमाणे आम्हाला सगळ्या क्षेत्रामध्ये संधी द्या, मात्र मातृसत्ताक आम्हाला अधिकार द्यावा वगैरे त्याचा देखील पुरस्कार जो काय आहे ते स्त्रिया करताना दिसत नाही. किंबहुना ते स्त्रीवादी विचारवंत देखील तसा विचार मांडताना दिसत नाही. किंबहुना केवळ आणि केवळ स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा दिला पाहिजे किंवा मिळावा, स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान मिळावं असं अप्रत्यक्षपणे जे काय आहे ते विचार या स्त्रीवादामध्ये सुचवण्यात आलेले आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर पुढचा आपल्याला मुद्दा पाहायचा आहे स्वरूपामधला तो म्हणजे स्त्री अधिक सक्षम असते असे जे काही विचार आहेत ते विचार या स्त्रीवादी विचारवंतांनी मांडलेले आहे असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे पुरुषांप्रमाणेच स्त्रिया आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल त्या क्षेत्रामध्ये त्यांना जर वावर करू दिला, त्या क्षेत्रामध्ये त्यांना जर संधी दिली तर स्त्रिया पुरुषांप्रमाणेच कार्यक्षम असं जे काय त्यांचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व दाखवू शकतात. त्यांच्यावर जी काही जबाबदारी सोपवलेली असते ती जबाबदारी देखील अतिशय व्यवस्थितरित्या पार पडू शकतात. किंबहुना त्या जबाबदारीची संपूर्ण जाणीव जी काय आहे ती स्त्रियांना असते आणि परिणामी ह्या ज्या स्त्रिया आहे या सगळ्याच क्षेत्रामध्ये सामाजिक असो, राजकीय असो, सांस्कृतिक असो या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय परिणामकारकपणे, सक्षमपणे, सबलपणे काम करू शकतील. उद्भवलेल्या समस्येचं निराकरण करण्यामध्ये देखील त्या अग्रेसर असू शकतील असा जो काही युक्तिवाद आहे तो युक्तिवाद स्त्रीवादी विचारवंतांनी मांडलेला आहे असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे कर्तबगार स्त्रियांचे अनेक अर्थकारण, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रातील जी काही कामगिरी आहे ती कामगिरी देखील स्त्रीवादी विचारवंतांनी मांडलेली आहे असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला स्वरूपामधला पुढचा मुद्दा जो काय पाहायचा आहे तो म्हणजे वास्तव आणि नववास्तववाद जो काय आहे, म्हणजे वास्तववाद आणि नववास्तववाद या विचारांना छेद देण्याचं जे काय काम आहे ते स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे. किंबहुना ही एक नवीन राजकीय विचारधारा स्त्रीवादाची आहे असंही आपल्याला लक्षात येईल. म्हणजे या वास्तववादामध्ये आणि नववास्तववादामध्ये स्त्रियांच्या कार्यक्षेत्राबद्दल जे काही विश्लेषण केलेलं आहे ते स्त्रीवाद्यांना अजिबातही मान्य नाही असं आपल्याला लक्षात येईल. त्यांच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्त्रिया फक्त कौटुंबिक जबाबदारी जी काय आहे ती पार पाडण्यातच समर्थ आहेत, अर्थकारण, राजकारण, समाजकारण हे जे काय आहे त्याचा स्त्रियांशी कुठलाच संबंध नाही वगैरे असे विचार जे काय आहे ते ह्या वास्तववाद आणि नववास्तववादामध्ये मांडलेले आहे. ते खोडून काढण्याचं काम जे काय आहे ते स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे. त्याला छेद देण्याचं काम जे काय आहे ते स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे. त्याला तात्विक आणि व्यवहार्य जो काय विरोध आहे तो स्त्रीवादी विचारवंतांनी केलेला आपल्याला पाहायला मिळेल असंही आपल्याला लक्षात येईल. थोडक्यात वास्तववाद आणि नववास्तववाद याला छेद देणारी विचारधारा जी काय आहे
म्हणून स्त्रीवादाकडे पाहिलं जातं असं आपल्या लक्षात येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा स्वरूपामधला पाहिजे तो म्हणजे अनेक जे काही प्रकार आहेत ते देखील स्त्रीवादाचे पडलेले पाहायला मिळतील. दुसऱ्या महायुद्धानंतर म्हणजे 1945ला दुसरं महायुद्ध संपलं आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा स्त्रीवाद जो काय आहे तो उदयाला आलेला आहे. म्हणजे स्त्रियांविषयीचे जे स्त्रियांच्या बाजूचे जे काय विचार आहे ते उदयाला आलेले आहेत असं आपल्या लक्षात येईल. विशेषतः शीतयुद्धाचा जो काय काळ होता, अमेरिका आणि रशियाचं जे काय शीतयुद्ध दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही सुरू झालेलं होतं म्हणजे 1945 पासून तर अगदी 1991 पर्यंत म्हणजे रशियाची फूट होईपर्यंत हे शीतयुद्ध जे काय होतं ते सुरू होतं आणि याच कालावधीमध्ये स्त्रीवादाचा जो काही प्रसार आहे तो प्रसार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. विशेषतः इंग्लंड असेल, अमेरिका असेल या देशांमध्ये मग उदारमतवादी स्त्रीवाद, अलगतावादी स्त्रीवाद, मार्क्सवादी, रशियामध्ये मार्क्सवादी किंवा त्याला समाजवादी असं देखील म्हणतात, त्यानंतर जहालवादी स्त्रीवाद, अलगतावादी स्त्रीवाद, उत्तर आधुनिक स्त्रीवाद असे जे काही प्रकार आहेत ते प्रकार वेगवेगळ्या देशांमध्ये पडलेले आपल्याला पाहायला मिळतील. थोडक्यात स्त्रीवादाचे अनेक जे काही प्रकार आहे त्याचं विश्लेषण जे काय आहे ते विविध राजकीय विचारवंतांनी त्यांच्या विचारांनी मांडण्याचा जो काय प्रयत्न आहे तो स्त्रीवादामध्ये केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला पाहता येईल स्वरूपामध्ये केवळ स्त्रीमुक्ती नाही म्हणजे स्त्रीवाद म्हणजे केवळ स्त्रीमुक्ती नव्हे अशा तऱ्हेचे जे काही विचार आहेत ते देखील अनेक विचारवंतांनी मांडलेले आहे. म्हणजे केवळ स्त्रीमुक्ती म्हणजे स्त्रीवादाला फक्त स्त्रीमुक्ती करायची एवढंच अभिप्रेत नाही तर स्त्रियांच्या बाजूचे अनेक जे काही प्रश्न आहे ते प्रश्न देखील हाताळण्याचा प्रयत्न जो काय आहे तो केलेला आहे. किंबहुना ही एक राजकीय विचारधारा म्हणून स्त्रीवादाचं स्पष्टीकरण अलीकडच्या काळामध्ये व्हायला लागलेलं आहे असंही आपल्याला लक्षात येईल. अतिशय व्यापक आणि गुंतागुंतीची ही विचारधारा आहे आणि त्या दृष्टीने त्याचा विचार जो काय आहे त्या स्त्रीवादी विचारवंतांनी मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे तो केलेला आहे असं आपल्याला लक्षात येईल. अनेक स्त्रीवादी विचारवंत स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करत असतानाच स्त्री पुरुष समानतेवर जी काय आहे ती भर मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिलेला आहे आणि स्त्री पुरुष समानताच ही स्त्रीवादामध्ये अपेक्षित आहे असं आपल्याला लक्षात येईल. केवळ पुरुषी बंधनातून स्त्रियांना मुक्त करणे एवढीच बाब स्त्रीवाद्यांनी अपेक्षितलेली नाही आहे तर त्याही पुढे जाऊन पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सर्वच क्षेत्रात राजकारण असेल, समाजकारण असेल, अर्थकारण असेल, सांस्कृतिक असेल या सगळ्याच ठिकाणी त्यांना संधी दिली गेली पाहिजे आणि तीही पुरुषांप्रमाणे समान संधी दिली पाहिजे असा जो काही आग्रह आहे हा आग्रह स्त्रीवादी विचारवंत सातत्याने त्यांच्या विचारांमध्ये मांडत आहेत असंही आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर आपल्याला हे स्वरूप पाहिल्यानंतर स्त्रीवादाचा जो काही अर्थ आहे, संकल्पना आहे ती स्पष्ट व्हायला मदत होती आणि त्यानंतर शेवटी आपण पाहणार आहोत स्त्रीवादाचे जे काही वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत ते प्रकारही देखील आपण थोडक्यामध्ये पाहूया. पहिला जो काय प्रकार आहे तो म्हणजे उदारमतवादी स्त्रीवाद. यामध्ये ह्या विचारांमध्ये स्त्रीवाद्यांनी काय केलेलं आहे तर स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेवर भर जो काय आहे तो भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नोकरीची ठिकाणं असतील, सत्तास्थाने असतील, कार्यालये असतील या ठिकाणी स्त्रियांना वगळता कामा नये, पुरुषांबरोबर समान संधी जी काय आहे ती स्त्रियांना दिली पाहिजे अशा तऱ्हेचे विचार मांडले आहेत. किंबहुना लष्करामध्ये देखील पुरुषांप्रमाणे स्त्रियांना संधी दिली पाहिजे असे देखील विचार जे काय आहेत ते स्त्रीवादामध्ये ह्या उदारमतवादी स्त्रीवादामध्ये मांडण्याचा जो काय प्रयत्न आहे तो त्यांनी केलेला आहे. किंबहुना लष्करामध्ये पुरुषांप्रमाणेच समान संधी स्त्रियांना दिली पाहिजे अशा तऱ्हेचे विचार देखील यात मांडलेले आहे. म्हणजेच काय तर स्त्रिया कुठेही पुरुषांपेक्षा कमी नाही, ते तितक्याच जबाबदारीने त्यांचं काम पार पाडू शकतील असे जे काही विचार आहेत ते उदारमतवादी या स्त्रीवादामध्ये मांडलेले आपल्याला पाहावयास मिळतील. म्हणजेच काय तर सार्वजनिक जीवनाची सर्व क्षेत्रे पुरुषांप्रमाणे स्त्रियांना देखील खुली असली पाहिजे असे जे काही विचार आहेत ते विचार ह्या उदारमतवादी स्त्रीवादामध्ये मांडण्याचा जो काय प्रयत्न आहे त्यामध्ये केलेले आहे. म्हणजे स्त्रियांच्या हक्कांवर मोठ्या प्रमाणात विशेषतः राजकीय हक्कांवर मोठ्या प्रमाणामध्ये भर देण्याचा जो काही प्रयत्न आहे म्हणजे राजकारणामध्ये देखील स्त्रिया पुरुषांबरोबरीने आल्या पाहिजेत असे देखील विचार जे काय आहे ते विचार मांडण्याचा प्रयत्न ह्या उदारमतवादी स्त्रीवादामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला मार्क्सवादी किंवा समाजवादी स्त्रीवाद. साधारणपणे या मार्क्सवादी स्त्रीवादामध्ये स्त्रियांमध्ये असलेली जी काही फरक आहे ते प्रश्नांकित करण्याचा प्रयत्न जो काय आहे तो स्त्रीवादी विचारवंतांनी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. या मार्क्सवादी किंवा समाजवादी विचारवादामध्ये स्त्रीमुक्ती किंवा स्त्री पुरुष समानता यांना तसं दुय्यम स्थान दिलेलं आहे. त्यांच्या मते स्त्री पुरुष हे समानतेची जी काही उद्दिष्ट आहे ते केवळ पाश्चात्य अनुभवातून निर्माण झालेलं आहे,
पाश्चात्य देशांमध्ये म्हणजे पूर्वीय देशांमध्ये सांस्कृतिक अनुभव मागासलेले असल्याने तसे विचार झालेले नाही आहे. त्यामुळे स्त्रियांच्या प्रश्नांचे जागतिकीकरण जे काय आहे ते जागतिकीकरण मार्क्सवाद्यांना मान्य नाही असे आपल्याला लक्षात येईल. स्त्रियांचं जे काही शोषण आहे ते शोषण या भांडवलशाहीमुळे निर्माण झालेलं आहे असे त्यांचे विचार आहे. त्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमुळे स्त्रियांचं शोषण जे काय आहे ते मोठ्या प्रमाणावर होतं. म्हणजे काम करण्याचे जे काय तास आहे ते स्त्रियांना जे काय आहे ते पुरुषांपेक्षा जास्त दिलेले आहे किंवा मेहनताना जो काय कामाचा आहे तो देखील पुरुषांपेक्षा कमी प्रमाणामध्ये दिला जात होता. तशा तऱ्हेचे जे काही विचार आहेत ते विचार ह्या मार्क्सवादी स्त्रीवादामध्ये मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे तो झालेला आहे. म्हणजे कुटुंबामध्ये पुरुष व सार्वजनिक क्षेत्रात उत्पादन व्यवस्थेत या स्त्रियांवर अन्याय होत असतो. म्हणजे कुटुंबामध्ये पुरुष आणि उत्पादनाच्या ठिकाणी म्हणजे कारखान्यांच्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रामध्ये उत्पादन व्यवस्थेमध्ये उत्पादन तयार करताना निर्मिती करताना स्त्रियांवर नेहमीच अन्याय केला जात आहे. अशा तऱ्हेचे जे काही विचार आहे म्हणजे पुरुषांपेक्षा हलक्या दर्जाचं कमी दर्जाचं जे काही काम आहे ते त्यांना दिलं जातं. त्यांना वेतन देखील पुरुषांपेक्षा कमी दिलं जातं. असे जे काही विचार आहे ते विचार मार्क्सवादी किंवा समाजवादी विचार या स्त्रीवादामध्ये मांडलेले आहेत. त्यामुळे स्त्रियांवर अन्याय होतो असं मत जे काय आहे ते मार्क्सवादी विचारवंतांनी मांडलेलं आहे. त्यानंतर पाहायचं आहे आपल्याला जहाल मतवादी स्त्रीवाद. तर यामध्ये साधारणतः राजकीय हक्क आणि स्त्री पुरुष समानता यापेक्षा अतिशय मोठी अशी जी काय भूमिका आहे व्यापक अशी भूमिका घेत स्त्रियांचा शोषण करणाऱ्या यंत्रणा ज्या काय आहेत म्हणजे नोकरीच्या ठिकाणच्या असतील कामाच्या ठिकाणच्या असतील कार्यालयांच्या ठिकाणच्या असतील तर त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी जो काय आहे त्या ज्या काही यंत्रणा आहेत त्या यंत्रणांवर हल्ला करण्याचं काम जे काय आहे हे जहालवादी स्त्रीवादामध्ये करण्यात आलेलं आहे असं आपल्याला लक्षात येईल. मग कुटुंब व्यवस्थेमध्ये देखील स्त्रियांचा छळ होतो त्यांच्यावर अन्याय होतो. त्या ठिकाणी कुटुंब व्यवस्थेवर देखील त्यांनी हल्ला चढवलेला आहे. विवाह संस्थेवर त्यांनी हल्ला चढवलेला आहे असे आपल्याला लक्षात येईल. कारण कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्था यामुळे स्त्रियांवर मोठ्या प्रमाणामध्ये जे काय अन्याय अत्याचार होतात ते देखील दाखवून देण्याचं काम ह्या जहालवादी स्त्रीवादामध्ये स्त्रीवादी विचारवंतांनी केलेलं आहे असे आपल्याला लक्षात येईल. आणि त्यामुळे ह्या कुटुंब व्यवस्था आणि विवाह संस्थाच सातत्याने स्त्रियांचं शोषण करत असल्याने त्या नष्ट कराव्यात अशा तऱ्हेचा जहाल विचार देखील मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे या जहालवादी स्त्रीवादामध्ये मांडण्यात आलेला आहे असे आपल्याला लक्षात येईल. एवढंच नव्हे तर कुटुंब संस्थेमध्ये समाज संस्थेमध्ये नेतृत्व जे काय आहे ते पुरुषांऐवजी स्त्रियांनी करावं असं परखड विचार जे काय आहे ते देखील या जहालवादी विचारवंतांनी मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे तो केलेला आहे. आणि एवढं हे करून भगिनी भावाचा पुरस्कार जो काय आहे तो देखील करण्यात आलेला आहे. म्हणजे स्त्रियांना पुरुषांबरोबर समान संधी प्रत्येक ठिकाणी दिली पाहिजे हा जो काय विचार आहे तो विचार मांडलेला आहे. किंवा भगिनी भावाचं नातं जे काय आहे ते देखील त्यांनी त्याचा पुरस्कार केला पाहिजे असे विचार मांडलेले आहे. त्यानंतर आपल्याला पुढचा प्रकार पाहिजे तो म्हणजे अलगतावादी किंवा कृष्णवर्णीय स्त्रीवाद. साधारणपणे हा जो काय उच्चवर्णीय आणि उच्चवंशीय स्त्रियांपेक्षा हा एक वेगळंपण जे काय आहे ते वेगळंपण दाखवण्यासाठी हा वैचारिक प्रवाह जो काय आहे तो निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळतो. साधारणपणे अमेरिका आणि आफ्रिकेमध्ये जे काही निग्रो लोक होते त्यांच्यामध्ये जी काय निग्रो समाज होता त्यांच्यामध्ये जी काय जागृती जी काय आहे ती निर्माण झाल्यानंतर हा कृष्णवर्णीय किंवा अलगतावादी जो काय स्त्रीवाद आहे त्या संदर्भातल्या ज्या काय चळवळी आहेत त्या सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतील. या दृष्टीने ह्या अलगतावादी स्त्रीवादाचं जे काय महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे असंही आपल्याला लक्षात येईल. या ज्या काही म्हणजे अमेरिका आणि आफ्रिकेतील निग्रो समाजामध्ये जागृती झाल्यानंतर ह्या कृष्णवर्णीय स्त्रीवादी चळवळी जे काय आहे त्या सुरू झालेल्या होत्या. त्यांच्यावर जो काय अत्याचार अन्याय होत होता त्याला वाचा फोडण्यासाठी ह्या चळवळी सुरू झालेल्या होत्या असं आपल्याला लक्षात येईल. मग या चळवळी ह्या स्त्रीवादाचं म्हणजे अलगतावादी किंवा कृष्णवर्णीय स्त्रीवादाचे जे काय पुरस्कर्ते होते त्यामध्ये प्रामुख्याने ॲलिस वॉकर, टोमी मॉरिसन, त्यानंतर बार्बारी स्मिथ, मेरी हेनान हे स्त्रीवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी ते अलगतावादी किंवा कृष्णवर्णीय स्त्रीवाद विषयक विचार जे काय आहे ते विचार मांडलेले होते. किंवा ते स्त्रीवादाचे खंदे पुरस्कर्ते होते असे आपल्याला लक्षात येईल. म्हणजे गौरवर्णीयांकडून कृष्णवर्णीय स्त्रियांवर जे काय अन्याय अत्याचार होत होते त्याला वाचा फोडण्यासाठी हा अलगतावादी किंवा कृष्णवर्णीय जो काय स्त्रीवाद आहे तो निर्माण झालेला होता. यातूनच अमेरिकेमध्ये ब्लॅक वुमॅनिझम जो काय आहे म्हणजे कृष्णवर्णीय स्त्रीवाद जो काय आहे तो त्याचा उदय झालेला होता असं आपल्याला लक्षात येईल. मग त्यांनी कृष्णवर्णीय स्त्रियांचे जे काही हक्क आहे स्वातंत्र्य आहे समता आहे संरक्षण आहे उन्नती आहे या प्रश्नांसाठी जो काही लढा आहे तो लढा याद्वारे दिलेला होता असे आपल्याला लक्षात येईल. आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे उत्तर आधुनिक स्त्रीवाद.
अलीकडच्या काळामध्ये हा विकसित झालेला विचार आहे असंही आपल्याला लक्षात येईल. स्त्रीवादामधला हा आताच्या काळामधला हा विकसित असा टप्पा आपल्याला सांगता येईल. यामध्ये पाश्चात्य आणि पाश्चात्येतर म्हणजे पूर्वीय देशातील स्त्रिया अशी विभागणी स्त्रियांची करण्यात आलेली असून वेगळ्या प्रकारचा जो काय दृष्टिकोन आहे तो उत्तर आधुनिक स्त्रीवाद याद्वारे मांडण्याचा प्रयत्न जो काय आहे ते स्त्रीवादी विचारवंतांनी केलेला आहे. यामध्ये विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये सत्तेचं विभाजन होत असताना स्त्रियांना सारखं जे काय मत आहे ते दिलं पाहिजे किंवा सारखा वाटा त्या सत्तेमध्ये दिला पाहिजे, अशा तऱ्हेचे जे काही विचार आहेत ते विचार मांडण्याचा प्रयत्न या उत्तर आधुनिक स्त्रीवादामध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. म्हणूनच आपल्याकडे आपण सांगू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्त्रियांना 50% जागा ज्या काय आहेत त्या राखीव दिलेल्या आहे, तो याचाच भाग आहे असं आपल्याला मानता येईल. तर अशा प्रकारे हे स्त्रीवादाचे जे काही प्रकार आहे, स्त्रीवादाचे प्रकार आपण पाहिले, स्त्रीवादाचं स्वरूप कसं आहे ते पाहिलं, त्याचा अर्थ पाहिला, स्पष्टीकरण पाहिलं. याद्वारे तुम्हाला स्त्रीवादाची ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना समजली असेल असं मी गृहीत धरतो. तुम्हाला काही जरी शंका वगैरे असल्या तर तुम्ही मला फोन करून त्या शंकांचं निरसन मी तुमचं करू शकेल. धन्यवाद. या ठिकाणी आपण या स्त्रीवादाचं जे काही स्वरूप आहे, संकल्पना आहे, प्रकार आहे ते या ठिकाणी पाहिले आणि त्यातून तुम्हाला स्त्रीवादाचा अर्थ, संकल्पना व्यवस्थितरित्या समजली असेल असं मी गृहीत धरतो. धन्यवाद.